नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 30 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी. हा सप्ताह तसा तर तुमच्या कौटुंबिक जीवनात शांतता घेऊन येईल, परंतु अनावधानाने तुमच्या घरातील काही वस्तू तुटेल किंवा हरवेल, यामुळे घरातील व्यक्ती तुमच्याशी नाराज होऊ शकते. म्हणून सुरुवातीलाच सावधान रहा. काहीही असे करू नका ज्यामुळे घराचे नुकसान होईल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहयोग प्राप्त होणार नाही. यामुळे तुम्ही प्रत्येक कार्याला पूर्ण करण्यासोबतच प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे घालवण्यातही असमर्थ असाल. यामुळे तुमचे करिअरही थांबू शकते. सोबतच मानसिक तणावही या कारणाने अचानक वाढण्याचे योगही बनतील. तुमच्या राशीतील लोकांना या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात यश अर्जित करण्यासाठी आपल्या ध्येयाच्या प्रतिबद्ध होण्याची आवश्यकता असेल, अथवा तुमच्या पूर्वीच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरले जाऊ शकते. म्हणून आपल्या ध्येयाचा विचार करून योग्य पाऊल उचला. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती तुमच्या 9व्या भावात असण्याने या राशीतील जातकांना या सप्ताहात लहान लहान आरोग्य समस्येच्या व्यतिरिक्त काही मोठा रोग होण्याची शक्यता नाबरोबर राहील. तथापि कुठलाही वातावरणीय आजार असो, घरात स्वतः आपला इलाज न करता तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेण्याचा सल्ला दिला जातो. या आठवड्यात आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की जोपर्यंत आपल्या समोर पैसे असतील तोपर्यंत आपला खर्च शक्य तितक्या वेगाने वाढत जाईल. अशा परिस्थितीत सर्व पैसे संपण्यापूर्वी आपल्याला आपले अतिरिक्त पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवावे लागतील, ज्यामधून ते काढणे आपल्यासाठी सोपे नाही. कारण येणाऱ्या काळात हा पैसा वापरल्याने तुम्ही स्वतःला बऱ्याच आर्थिक अडचणींपासून वाचवू शकाल. उपाय: शनिवारी शनिदेवासाठी यज्ञ हवन करा. सिंह राशी. या आठवड्यात आपल्या कुटुंबात आपण आपल्या समजबुद्धीने सामंजस्य स्थापित करण्यास सक्षम असाल, ज्यामुळे सदस्यांमध्ये सुसंवाद आणि बंधुभाव निर्माण होईल. हे आपल्या कुटुंबाची सामाजिक स्थिती देखील मजबूत करेल आणि आपल्या सदस्यांमध्ये योग्य प्रतिष्ठा मिळवण्यात यश मिळेल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सरळ बोलले पाहिजे आणि आपल्या सर्व प्रश्नाचे उत्तर शोधण्याची संधी तुम्हाला या सप्ताहात मिळेल. यामुळे या गोष्टीची माहिती होईल की शेवटी तुमचे बॉस तुमच्यासोबत इतके चांगले का बोलतात. जसे तुम्हाला यामागचे कारण समजेल, तुमच्या मनाला बऱ्याच प्रमाणात आराम मिळेल. तथापि या काळात त्यांच्याशी बोलण्याच्या वेळी आपल्या शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. या आठवड्यात जास्त अभ्यास केल्याने तुमचा मानसिक ताण वाढू शकतो आणि बेचैनीचे मुख्य कारण बनू शकते. अशा परिस्थितीत वेळोवेळी इतर खेळासारख्या क्रियाकलापांचा अवलंब करून
तुम्ही स्वतःला बऱ्याच मानसिक आजारापासून वाचवू शकता. मित्र किंवा सहकार्यांचे स्वार्थी वर्तन या सप्ताहात आपले मानसिक सुख संपवेल. अशात शक्यता आहे की वाहन चालवताना स्वतःला केंद्रित करू शकणार नाही. म्हणून गाडी चालवताना तुम्हाला या सप्ताहात अधिक सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 8व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या आर्थिक जीवनाची स्थिती चांगली सांगितली जाऊ शकत नाही. या पूर्ण सप्ताहात तुम्हाला धनसंबंधित काही समस्यांचा सामना करावा लागेल. सोबतच तुम्ही या काळात बचत करण्यातही असमर्थ असाल. यामुळे मानसिक तणाव वाढेल. उपाय: तुम्ही नियमित 11 वेळा ओम भास्कराय नमः मंत्राचा जप करा. कन्या राशी. तुमच्या चंद्र राशीपासून शनी 6व्या भावात असल्याने हा सप्ताह तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद, आराम आणि समृद्धी आणेल. या कारणाने तुम्ही काही धार्मिक स्थळी किंवा कोणी नातेवाईकांकडे सहकुटुंब जाण्याचा प्लॅन करू शकता. या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची स्थिती हे सांगते की या काळात तुमच्यापैकी काही लोकांना आपल्या इच्छेनुसार स्थानांतरण किंवा नोकरीमध्ये बदल मिळण्याची शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवून चालावे लागेल. बरेच विद्यार्थी आपल्या ज्ञानाचे उत्तम प्रदर्शन करून आपल्या घरात कुठल्या कार्यात आपले योगदान देताना दिसतील. यामुळे तुम्हाला लोकांचे कौतुकही प्राप्त होऊ शकेल. तथापि या काळात आपल्या शिक्षणावर अत्याधिक अहंकार करण्यापासून बचाव केला पाहिजे. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती 9व्या भावात असल्याने तुमचे आर्थिक जीवन या सप्ताहात उत्तम राहण्याचे योग बनताना दिसत आहेत. खास करून या काळात ग्रहांच्या प्रभावाने तुमचे धन अर्जित करण्यासाठी बऱ्याच संधी मिळतील. सोबतच यावेळी तुमच्या मान सन्मानातही वृद्धी होताना दिसत आहे. उपाय: बुधवारी बुध ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.